तुकोबरे म्हणतात, अनुसरे तो अमर झाला. महाराजांची अभंगाची भाषा ही मृत्यू लोकाच्या विरोधातली आहे. अनुसरे तो अमर झाला. या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक. हा मरणाऱ्यांचा लोक आहे. इथं जी जन्म घेतात ती मरतात. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं. असा जर हा लोक असेल तर महाराज तुमची भाषा जरा मृत्यू लोकाच्या विरोधातली आहे. आम्हाला ती न पटणारी आहे. अमरामृत पान करीती शेखी ते ही मरोनी जाती. जे कथामृत पान करीती ते नागविती कडी काळा. काही काळ कथेचं रसपान करणारे काळाला थांबवू शकतात म्हणे, पण जर जावं प्रत्येकाला लागत असेल तर तुम्ही अशी भाषा कशी बोलू शकतात? महाराज म्हटले, खरंय तुमचं मृत्यूलोकातल्या प्रवासाच्या विरोधात आहे, पण अमरत्वनं काय काय अनुसरण झाल्यानंतर शिल्लक राहतं याची कारणमीमांसा तुमच्या समोर मांडली का तुमच्या लक्षात येईल. मुद्दा असा आहे, आपण ज्या ठिकाणी आहोत तिथं खूप स्वच्छ आणि चांगलं जर जगलो तर माणसाला प्रसाद मिळतो. गरिबीमध्ये सुद्धा ज्या माणसाने आपलं धैर्य सोडलं नाही त्याला एक दिवस भगवान परमात्मा चांगला दाखवतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे महाराज, त्रिकालबाधित सत्य आहे. फक्त तुमचं धैर्य योग्य असलं पाहिजे. अर्थ असा आहे, तुम्ही आहात कुठे त्याहीपेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी जगात किंमत आहे. तुम्ही आहात कुठे याला महत्व नाही, असलेल्या जागेवरती काय करता याला फार महत्व आहे. अकबर बिरबलाच्या कितीतरी गोष्टी ऐकतो आपण, कितीतरी कथा आपल्या पाठ आहे, बसणाऱ्यांच्या पाठ आहे, सांगणाऱ्यांच्या पाठ आहे. एक कथा मला आता आठवते आणि ती मला इथं गरजेची आहे. असं म्हणे, बिरबलाची आणि अकबराची भेट झाली आणि बादशाह बिरबलाला म्हणतोय, बिरबला तुला काही काम आहे का रे? आता नाही हो म्हणे, काही काम नाही मला. अरे तुला एक रात्रीचा प्रसंग सांगायची इच्छा होते म्हणे गड्या. बरं बरं, काय प्रसंग आहे? मला रात्री स्वप्न पडलं. बरं बरं, कसं? तू आणि मी रस्त्यानं चाललो. बरं, मग आपल्या गप्पा सुरू होत्या. वा वा, त्या गप्पा रंगात आल्या. अरे वा, गप्पा रंगात आल्या. रंगात आलेल्या गप्पांच्या नादामध्ये आपण इतके रंगून गेलो त्या गप्पांमध्ये की पुढे दोन खड्डे आले याचं सुद्धा आपल्याला भान राहिलेलं नाही. बरं मग काय? मग अरे एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. असं कोण म्हणतंय? माझ्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला? कोण म्हणतंय? बादशाह म्हणतोय बिरबलाला. बिरबल म्हटलं, अहो माझं जाऊ द्या, पण तुमच्यासारख्या राजाच्या दृष्टीनं खड्ड्यात पडणं बरं नाही हो. अरे ऐक ऐक बिरबला, पुढे ऐक. आपण दोघंही खड्ड्यातच पडलो, पण मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाने भरलेला होता, इकू कमी करा. आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीनं भरलेला होता. म्हणजे मी मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू घाणीच्या खड्ड्यात पडला. बिरबल म्हटलं, काय योगा योग आहे. मलाही असं स्वप्न पडलो रात्री. आता बिरबल म्हणजे दुसरा कपिल शर्मा. त्याच्याकडे पाहिलं, त्या कपिल शर्माकडे असं वाटतं, देवा काय बुद्धी दिली रे तू याला. काही काही लोकांची बुद्धी कापरासारखी असते महाराज. त्यांना गरम करावं लागत नाही, ते आपोआप गरम असतात. कीर्तनामध्ये विनोद ऐकायला, मार्मिक विनोद ऐकायला सुद्धा कापराच्या बुद्धीचे लोक लागतात. बघा, कळलं तर आपण प्रयोग करून पाहू. तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? बोला जरा चटकन. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना राव. मग तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? ऐकलंय. ते अत्रे टीकाकार लेखक होते. एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं. पण त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं ते नगर परिषदेत सांगायला गेले, आमच्या कॉलनीत गाढव मेलं, ते न्यायची विल्हेवाट लावा. तिथे एक विचित्र माणूस होता, शिपाई. कोणी ऑफिसमध्ये गेल्यानंतर मेन अधिकाऱ्याला भेटत जा, चिल्लर कर्मचाऱ्याला भेटू नका, ते जास्त खोडकर असतात, ते त्रास देतात, काम होऊ देत नाही. मेन माणसाला भेटायचं आणि काम सांगून मोकळं व्हायचं. हा त्या कर्मचाऱ्याला म्हटलं, आमच्या कॉलनीत गाढव मेलं अत्रे बाबा. म्हटले तुम्ही ते घेऊन जा. तो जरा विचित्र होता. तो म्हणे, तुम्हीच तर मुळात घाण काढणारे, काढून टाका ना तेवढी. ते म्हटले, मी तर काढणारच आहे, पण भाऊबन मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काय. मला वाटलं एखाद्याकडे असेल कापूर. तुमच्या गावात कापुराची वाहन नाही, कापूरच कापूर आहे.
अहो मी एका मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या घरात गेलो, उंबरठा ओलांडून आत गेलो. त्याची बाई फरशी पुसत होती. त्याची बायको फरशी पुसत होती. ती ओल्या फरशीवर मी पाय ठेवला. तिने तो पुसायचा पोतारा फेकून मारला मला. तुम्हाला काही अक्कल, तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही शरम? निघालो बा बाहेर. तिथून फोन लावला. म्हटलं का रे बाबा, तुझ्या सहनशीलतेची खरंच कमाल आहे. नुसता ओल्या फरशीवर पाय ठेवला, काय धिंगाणा घातला. म्हटलं रे पोतारा फेकून मारला तुझ्या बायकोने मला. तो म्हणे तुम्हाला? म्हटलं हो मला. आज? अरे म्हटलं आत्ता. तो म्हणे तुम्ही थांबा, मला फक्त घरी पोहोचू द्या. हे तो पहिल्यांदा माझ्या कानाने ऐकतोय. म्हणे राव मी तुम्हाला पोतारा? अरे म्हटलं मला फेकून मारला, मी काही खोटं सांगणार आहे का? तुम्ही मला घरी पोहोचू द्या महाराज, तुम्हाला घरी जाऊन फोन लावतो. तिच्याच खटिया खडी पाहिल्याशिवाय राहत नाही. त्याला मी 10 मिनिटांनी फोन केला. का रे म्हटलं बाबा पोहोचला? अहो म्हणे थांबा जरा, लगेच फोन करतो तुम्हाला. पुन्हा 10 मिनिटांनी फोन. का रे म्हटलं बाबा अजून पोहोचला? अहो म्हणे थांबा जरा, अजून पोहोचलो नाही. अरे म्हटलं इतका कुठं वेळ लागतो तुझ्या घरी जायला? तो म्हणे मी दारातच आहे. म्हटलं घरात का जात नाही? फरशी ओली हो म्हणे. कापूर कापूर. बिरबल म्हणजे हजर जबाबी. तो म्हणे काय योगा योग आहे. मलाही असं स्वप्न पडलं रात्री. बरं बरं बरं. कसं स्वप्न होतं बिरबला? तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो, आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पा जरा रंगात आल्या. अरे बाप. गप्पांच्या नादामध्ये पुढे 2 खड्डे आले. बरोबर तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला. मी म्हणजे बिरबल घाणीच्या खड्ड्यात पडलो. फक्त माझं स्वप्न अजून थोडं पुढे आहे म्हणे. तुमचं स्वप्न खड्ड्यात पडले आणि थांबलं. माझं बाहेर आलंय. स्वप्न थोडं पुढे. आपण दोघंही त्या खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो राजे साहेब. ओ शिरपूर, माझा मुद्दा अजून थोडा पुढे. हसलात ना तुम्ही? आता ऐका. तुम्ही कोणत्या खड्ड्यात आहात याला किंमत नाही हो, तुम्ही चाटता काय याला महत्व आहे. खड्ड्यात तर सगळेच राजे हो, कोण बाहेर आलंय खड्ड्यातून? घाणीनं भरलेलं बिरबलाचं शरीर पाहून त्याला हसू नका. त्याच्या जीवनात उंच दिशेनं जाण्याचा जो प्रवासाचा मार्ग आहे, जो टप्पा आहे, जी झेप आहे ना, झेप, ती अनुभवा तरुणांनी. मनगटात दम आहे आपल्या. उंच दिशेनं जाण्याचा प्रवासाचा मार्ग आपण निवडू शकतो. हतबल होऊन आयुष्य माणसं काढतात, ती एक दिवस अपयशी होतात. पण हतबल न होता आयुष्यावरती मात जी माणसं काढतात, संघर्ष जी लोक करतात, एक दिवस इतिहास त्याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद केल्याशिवाय राहत नाही. आपण त्या मार्गावरती चालावं ही अपेक्षा माझी आहे. तुम्ही आहात कुठे, त्याहीपेक्षा असलेल्या जागेवरती काय करता याला भली मोठी किंमत आहे महाराज. आहात त्याहीपेक्षा उंच दिशेनं जावं असं प्रत्येकालाच वाटतं. फक्त फरक एवढा आहे, तुम्ही आपण असलेल्या प्रपंचात आपल्याला तिथं वाटतं मोठं झालं पाहिजे, आणि तुकोबारासारख्या महात्म्याला पारमार्थिक साधनेत असं वाटतं मोठं झालं पाहिजे. महाराजांची वचन आहे, मी आपल्याला म्हणून दाखवतो. तुकोबारे बोलतात, आपल्याला वाटतं घर झालं पाहिजे, माळी झाली पाहिजे, मुलं झाले पाहिजे, विहीर झाली पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, चांगली बागायती झाली पाहिजे, बागायती होऊन सुद्धा त्या शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे, धनधान्य झालं पाहिजे, घर भरलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. पण तुकोबारे म्हटले माझी सुद्धा अपेक्षा आहे. पण कुठली? कही ऐसी दशा येईन माझे अंगा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा, ओ कही ऐसी दशा येईन माझे अंगा, कही ऐसी दशा येईन माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरतसे, चित्त पांडुरंगा झुरतसे, नाटवोनी देह पायाचे चिंतन, नाटवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये.
आपल्याला वाटतं आपण असलेल्या जागेवरती मोठं झालं पाहिजे, पण तुकोबाराने सुद्धा वाटतं मी ज्या जागेवरती आहे तिथून मोठं झालं पाहिजे. अनुसरण आणि अनुकरलं जातं, त्याला अनुसरण म्हणतात. आता अनुकरणाचा भाग बऱ्याच ठिकाणी दिसतो. बऱ्याच ठिकाणी दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, दिवसभर दारू पिणाऱ्याची घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती व्हायला आयुष्यातला 50 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो महाराज. त्यागामध्ये समर्पणामध्ये आयुष्य जगावं लागतं. ज्याच्या जीवनामध्ये भोग कमी आणि त्याग जास्त आहे त्यांना छत्रपती होता येतं. ते काय 2 तासाचं पार्ट आहे, अभिनय येतो. गॅदरिंगच्या स्टेजवर माधुरी दीक्षित सारखी एखादी पोरगी नाचत असेल ते अनुकरण आहे, पण अहिल्यादेवी होळकरांसारखी हातात शिवलिंग घेऊन धर्माची पताका हिंदुस्थानात पसरवत असेल ते अनुसरण आहे, अनुकरण नाही. अनुसरणात फरक आहे आणि अनुकरणातही फरक आहे. तर कोबारे म्हटले योग्य ठिकाणी घडलेलं अनुसरण जीवनामध्ये प्रसाद देतं. आता पहिला मुद्दा असा आहे, अनुसरण घडतं कुठे? लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. अनुसरण घडतं कुठे? अनुसरण घडण्याचे काही ठिकाण आहेत. एक तर ज्ञानामध्ये अनुसरण घडतं, 1 भक्तीमध्ये अनुसरण घडतं, 2 आणि कर्मामध्ये अनुसरण घडतं, 3. या 3 ठिकाणी योग्य भूमिकेत असलेलं अनुसरण जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणा कमलापर्यंत आपल्याला नेऊ शकतं आणि अमर पद आपल्याला मिळू शकतं. कर्मामधलं अनुसरण दिसतंय रामायणामध्ये. ज्यावेळेला भगवान श्रीरामचंद्र वनवासाला जाणार ही बातमी कळली सगळ्यांना. कळता बरोबर हाहाकार झाला. अयोध्येमध्ये त्रास व्हायला लागला, सगळ्यांना यातना व्हायला लागल्या. भक्तांना राजा दशरथ खाली पडले. निरोप घ्यायला गेले भगवंत सीतामय्याचा. तिचा निरोप घ्यायला गेल्यानंतर सीतामाईने उत्तर दिलं. ती म्हणे, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. ज्याची बायको अपमानात, ज्याची बायको गरिबीत आणि ज्याची बायको आजारपणात सोबत असेल ना महाराज, त्यांना आताच्या काळामध्ये भाग्यवान समजा स्वतःला. आजारपणात कोणी तुमच्याजवळ थांबत नाही, गरिबीत तुमच्याजवळ कोणी थांबत नाही आणि तुमच्या अपमानात तुमच्याजवळ कोणी थांबत नाही. ज्याची बायको गरिबीत साथ देत असेल तिला चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा आपली, हे विसरू नका. ज्याची बायको आजारपणात सहकार्य करत असेल, नवल बरं, ज्यांच्या सुना म्हाताऱ्या सासऱ्यांच्या सेवा करत असतील त्यांनी स्वतःचं भाग्य समजा. सासवानी सुद्धा भाग्य समजा. का? आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही शिरपूरकर, ते आपलं रक्त आहे. आपल्या इस्टेटीवरती जीवन जगतोय तो. आपला मुलगा आपली सेवा करेल यात नवल नाही, पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले तुमच्या घरात आली, मायबाप मानून तुमची सेवा करते, तुम्ही नशीबवान आहे. ईश्वराच्या कृपेनं तुम्हाला आताच्या काळामध्ये तुमचं घर सांभाळणारी चांगली सून भगवंतानी पाठवली. आता उघड आहे महाराज. आज काल भयंकर बदललेला आहे. 70 वर्षाचं वय वाढलं की नाकातला शेंबूड तोंडात गेल्यानंतर ज्याला तुम्ही जन्माला घातलंय ना, ते पोरग सुद्धा तुमच्या नाकाला रुमाल लावत नाही. ओ, इतकं नालायक जग आहे. नाही लावत. पैशाचं सरण रचून लोकांना आग लावायची वेळ आली तरी पोरं पैशाच्या सरणाला आग लावायला सुद्धा बापाच्या जवळ येत नाही. इतकं अंतर वाढलंय बापाचं आणि लेकाचं. काय सांगताय बुवा? कोट्याधीश लोक आहे, कोट्याधीश, पण पोराचं सुख त्यांना नाही आहे. माफी मागून बोलतो महाराज, कीर्तनकारांचे पोरं सुद्धा टाळ घेत नाही उघड्या. नाही महाराज, मुलाचं सुख आत्ताच्या काळामध्ये मिळायला सुद्धा भगवंताचीच कृपा लागते. काय हे पोरं भाग्यवान आहे. अरे यांचे पूर्वज स्वर्गात गेले, स्वर्गात. स्वर्गात गेलेल्या पूर्वजांनी विचारलं, भगवंतांनी विचारलं पूर्वजांना, तुम्हाला काय पाहिजे?
त्यावेळेला या पोरांच्या पूर्वजांनी एक गोष्ट मागितली, ती अशी, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती रज, वंशी भक्तराज व्हावा कोणी, आमच्या घरामध्ये एखादा सुपुत्र जन्माला घाल देवा, ही अपेक्षा या पोरांच्या पूर्वजांनी केली. तेव्हा हे फळ मिळालं. 400 एकर जमीन ज्याच्या घरी आहे त्यानं टाळ घेऊ नये. ज्याच्या बापानं आयुष्यभर लबाड्या केल्या त्यानं नसतो घ्यायचा टाळ. ज्याच्या बापानं 4 वाऱ्या केल्या, 4 गोष्टी जीवनात चांगल्या केल्या, त्यानं टाळ घ्यायचा आहे. कीर्तनाला बसलेल्या तरुण मुलांना माझी हात जोडून विनंती आहे, टाळ घ्यायला लाजू नका. जसं इथपर्यंत यायला लाजत नाही ना तुम्ही, तसे टाळ घ्यायला लाजू नका. अरे आम्ही तुमच्या वयचे सगळे तरुण आहे, कोण म्हातारे यात, यंग जनरेशन आहे सगळं. ज्ञानोबाऱ्यांकरता टाळ घेऊ नका, तुकोबाऱ्यांकरता टाळ घेऊ नका, पुण्यश्लोक अहिल्यादेवींकरता टाळ घेऊ नका, सद्गुरू बाळूमामांकरता टाळ घेऊ नका. मी सांगतोय तुम्हाला, टाळ घ्या या इज्जतदार बापा करता आणि एका पातळावर प्रपंच थाटणाऱ्या आपल्या आई करता. आपण टाळ घेतल्यानंतर आपल्या आई वडिलांचं 10 वर्षाने आयुष्य वाढतो. 10. ज्यांना आपल्या आईचं आयुष्य वाढतं असं वाटत असेल, आपल्या बापानं जास्त काळ जगावं असं वाटत असेल, त्या लेकरानं त्या पोरानं टाळ घेतला पाहिजे. मायबाप तुम्हाला आशीर्वाद देतील. मित्रांनो, मायबाप हयात आहेत ना, तोपर्यंत गळ्यात टाळ घेऊन ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या वारीमध्ये भजनामध्ये नाचून आपल्या आई वडिलांच्या नजरेला ते कोळो कोळो हवं हवं दृश्य दाखवा, आपलं नाचणं दाखवा, आपली पावली दाखवा. अरे सुखावतात, आल्हाददायक सुखाची अनुभूती अंतःकरणामध्ये आई वडील घेतात. तुम्ही घरचे भिकारी असू द्या, पण तुमच्या गळ्यात टाळ आहे ना, जगातले सगळ्यात श्रीमंत आपले मायबाप आपल्याला समजतात. हे वैभव आहे महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या भजनाचं, टाळाचं. हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही खूप हसावे, त्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यात कधीच केला नाही, कधीच नाही. मी 9,500 कीर्तन केले. मी मला पटेल तसं कीर्तन करतो, लोक सांगतील तसं कीर्तन आपल्याला येतही नाही आणि कोणाचं आपण ऐकतही नाही. तुला जर फारच कळ असेल बाबा, तर यंदाचं वर्ष घेतलंय तर ऐकून घे, पुढच्या वर्षी घेऊ नको. पण ते तुझं तुझ्याजवळ ठेव. जे कामाचं आहे तेही तुम्ही जर या गादीवरून लोकांना सांगत नसाल, तर माझ्या या मुलींनी, माझ्या या मुलांनी, माझ्या या मित्रांनी, या माझ्या तुमच्या तरुण भावांनी हे ऐकायचं कुठे? जास्तीत जास्त आपला कालावधी भजनात गेला पाहिजे महाराज, गेला पाहिजे. नवल वाटतं कधी कधी. ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी वाचले अनेक लोक आज सुद्धा कीर्तनात बसलेले आहे. अनेक लोक आज सुद्धा येते कीर्तनात. आज तुम्ही कीर्तनात असणं हे तुमचं पाप नाही, तुमचं पुण्य तुम्हाला इथपर्यंत आणतंय. पण का हो, तुम्हाला अजून सुद्धा तुमच्या अंतःकरणाला प्रश्न विचारावा वाटत नाही का? आपण ज्ञानेश्वरी का वाचत नाही? का वाचत नाही तुम्ही? तुम्ही वर्तमानपत्र आलेलं दररोज वाचता, इच्छा नसलेलं चॅनल सुद्धा दररोज पाहता. अनुपमा 10:30 वाजले तरी तुम्ही पाहता. माता भगिनींनो, माझ्या नवऱ्याची बायको पाहायला एक सून एका सासूच्या हाती रिमोट देते. ज्या सिरियलमध्ये एक सून एका सासूचं लग्न लावून देते, त्या सिरियली तुम्ही तुमच्या मुलींना, तुमच्या सुनांना दाखवता. त्यावेळेला तुम्हाला प्रश्न पडत नाही का आपण ज्ञानोबाऱ्यांकडे पाठ फिरवतोय? आपण नाही वाचलं तर आपल्या ज्ञानोबाऱ्यांना काय वाटत असेल, काय कल्पना करत असतील माझे ज्ञानोबाराय, काय म्हणत असतील माझ्या मुक्ताबाई? याचा तपशिलात जाऊन कधीतरी विचार आपण केला तर आपल्याला त्याचा आनंद वाटेल. आणि आपण कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. अज्ञान कबूल करणं हा सुद्धा जगामध्ये विद्वान होण्याचा सरळ मार्ग आहे. पण लोक अज्ञानच कबूल करत नाही. पाप कोणासमोर उघडं करावं वाटत नाही आणि पुण्य कोणाला सांगितल्याशिवाय राहावं वाटत नाही, अशी परिस्थिती आहे. वारीवरून तुम्ही या, सगळे सांगतील आम्ही वारी केली, वारी केली, वारी केली, वारी केली. एखादं पाप करा बरं आणि मग सांगून पहा बरं लोकांना. नाही सांगावं वाटत महाराज. पाप जगाला सांगावं वाटत नाही आणि पुण्य सांगितल्याशिवाय राहावं वाटत नाही. सगळ्या पुण्यवान शिरपूरकरांना माझी हात जोडून विनंती आहे, कीर्तन ऐकून घरात जाऊन सकाळी ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी उघडण्याची वृत्ती जर आपली झाली समजा, तर ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यावर कृपा केली. ज्ञानोबाराय आपली ज्ञानेश्वरी वाचायची वाट पाहताय असं समजून ज्ञानोबारायच तुमच्याकडून पारायण करून घेतील. राहू द्या ना, दररोज वर्षातून एक तर पारायण करा ज्ञानेश्वरीचं. करून तर बघा कसं समाधान मिळतं, शोधून तर बघा ते समाधान. तुम्हाला पैशामध्ये जे समाधान मिळत नाही, तुमच्या गाडीमध्ये जे समाधान मिळत नाही, तुमच्या बंगल्यामध्ये जे समाधान मिळत नाही, ते ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये मिळतं. ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला मस्तक लागल्यानंतरचं समाधान वारकऱ्याला विचारा.
असं झोरणीला लागतं महाराजची. तर ज्ञानोबाऱ्यानं कधी मिठी घालतं. 2 वर्ष झाले हो ज्ञानोबाऱ्यांना हात लागला नाही अजून. हात आता असं वाटतं कधी आळंदी येते, कधी इंद्रायणीचं स्नान होतं आणि कधी माझ्या ज्ञानोबाऱ्यांना आपण मिठी घालतो. साधकाचा मायबाप दरुशनी हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कोण्या मोठ्या माणसाचं सुख मिळावं म्हणून त्याच्या घरी हाजी हाजी काय करता राजो? अरे त्याचं सुख क्षणिक आहे, भौतिक सुख आहे, ते त्याचंही संपणार आहे. तर आपल्याला तो काय देईल? पण सगळ्यात सुखरूप असणारं या जगातलं जे तत्व आहे ते ज्ञानोबाराय आहे. त्यांच्याजवळचं कधीच सुख संपत नाही. एखाद्या टेलरकडे कपडे शिवायची जितकी वारकऱ्याला घाई होते ना, त्याच्यापेक्षा इंद्रायणीचं दर्शन करून माझ्या ज्ञानराजाच्या दर्शनाची घाई ज्या दिवशी आपल्याला सगळ्यांना होईल आणि ज्ञानोबा यांच्या जवळ जाऊन आपण सांगू माऊली आलोय मी, आपल्याशिवाय आहे तरी कोण महाराज ज्ञानोबारायांना? कोण आहे? ज्ञानोबाराची बहीण ज्ञानोबाराय जवळ नाही. अरे ज्या निवृत्ती दादाने मायबाप गेल्यानंतर माझ्या माऊलींचे हट्ट पुरवले, ती निवृत्ती नाथ सुद्धा नाशिकलाय, त्र्यंबकेश्वरला आहे. मुक्ताबाईला सांभाळणारी सोपानदेव सासवडलाय. 3 भावांची लाडकी भगिनी मुक्ताबाई. माय गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर प्रेमाचा पाठीवरून हात फिरवणारी एकच जगात जात आहे महाराज, तिचं नाव आहे बहीण. ती ज्ञानोबारायाची असली तरी बहीणच आहे आणि तुमची माझी असली तरी बहीणच आहे. आपल्याला पैशाचा अहंकार आहे, पैशाच्या मस्तीमध्ये आपण बहीण जर गरिबाच्या घरात दिली असली तर आपण जात नाही तिच्या घरी. पण ज्ञानोबारायांनी जीवापाड प्रेम केलं मुक्ताबाईवर. निवृत्तीनाथांनी जीवापाड जपलं त्या मुक्ताबाईला. त्या मुक्ताबाईची, त्या निवृत्तीनाथांची, त्या सोपान काकाची सुद्धा ज्ञानोबाराय जितकी वाट बघत नाही ना, तितकी वाट तुमची माझी बघता. कोण आहे ज्ञानोबाराय? आपण आधी माऊलींकडे जावं. इंद्रायणीचं गटागटा पाणी पिऊन जी ज्ञानेश्वरी निर्माण झाली, ती ज्ञानेश्वरी आपल्याला आज वाचावी वाटत नाही. प्रश्न विचारा. कोरोनाच्या कालावधीत तुम्ही मी मेलो असतो तर हे पारायण नसतं झालं आपल्या जीवनात. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय महाराष्ट्रात उद्धार नाही होत उद्धार. घर भरू द्या घर तुमचं पैशाने, माझं घर भरू द्या माझं. पण पैशाने घर भरून जर सुख मिळालं असतं तर थंडीमध्ये 3:30 वाजेला वारकऱ्यांनी इंद्रायणीत उड्या टाकल्या नसत्या. महाराज काय सुख आहे आनंदी, काय सुख आहे पंढरीत. साधकाला ज्ञानोबारांच्या साधनेत जे सुख मिळतं ते नाही मिळतो कुठे. त्या सुखाची अनुभूती ज्या दिवशी घेण्याची चाहूल या अंतःकरणाला लागेल, आपोआप अंतःकरणाला पाझर फुटतो. माफ करा थोडा विस्तार झाला. आपण आहोत तिथे विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला कर्मातलं अनुसरण सांगत होतो. कठीण काळामध्ये आज स्वाद द्यायला कोणीच नाही. पण तुम्ही किती पाप करा, किती कठीण काळात जा, संत तुम्हाला कधी एकटे सोडत नाही. साऊंड सिस्टीमची ऑपरेटिंग करायच्या निमित्तानं का होईना जी पोरं आळंदीत राहिले ती पोटभर जेवत आहे महाराज. शिकायलांचं जाऊ द्या. अरे MIDCत नोकरीला जाणारे फक्त वास्तव्य आळंदीत राहिलं म्हणून नकळत तुळशीची माळ गळ्यात आली. टाळकरीच नसू द्या कीर्तनाला, ते कीर्तनाचं नवळू देत नाही, सहज 2-4 साली गाऊन जातात. ज्ञानोबारायांच्या आळंदीत नुसतं राहिलं तरी कल्याण होतं. इतकं वैभवशाली विद्यापीठ आहे. कर्मामधलं अनुसरण काय असतं? ज्या वेळेला भगवंत वनवासाला जात आहे, सीतामाईचा निरोप घेत आहे, त्यावेळेला सीतामाई म्हणतात मी कशी घरी राहू, मी तुमच्या सोबत येते. सीतेला सोबत घेतलं आणि तेवढ्यात लखनजीला आवाज दिला. लखनजी सुमित्रा मैयाजवळ होते आणि सुमित्रा मैयेचा आणि लखनजीचा वार्तालाप सुरू होता. लखन तू 14 वर्षाकरता देवाच्या सेवेत जातोय बेटा. 14 वर्ष तुझ्या दादाच्या श्रीरामाच्या सेवेमध्ये जात असताना लक्ष ठेव लखन, अरे स्वप्नामध्ये सुद्धा तुझ्या दादाचा तुला राग येऊ नये बेटा, अशी माझी इच्छा आहे रे. आई स्वप्न कधी पडते ग मा? स्वप्न झोपेत पडतं बेटा.
स्वप्न जर झोपेत पडत असेल आणि त्या झोपेमध्ये माझ्या दादाता तुझ्या श्रीरामाचा राग मला येऊ नये असं वाटत असेल तर हा अयोध्येचा लखन, हा सुमित्रेचा लखन, हा रघुकुलाचा लखन तुला शपथ देतोय, शपथ आहे मा सुमित्रेची, 14 वर्ष झोपणार नाही, 14 वर्ष तुझ्या रामाच्या चरणाचं अनुसरण स्वीकारे. 14 वर्ष झोपला नाही, कर्मातलं अनुसरण स्वीकारलं. अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती. कर्मातलं अनुसरण लखनजीकडून शिकावं, ज्ञानातलं अनुसरण गोपिकांकडून शिकावं. महाराज त्या काही सामान्य होत्या, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मतप्राप्ती, मनोनिया पहुडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. त्या काही सामान्य होत्या महाराज. त्या असलेल्या गोपिका एका ज्ञानी साधना करणाऱ्या परम उच्च अवस्था त्या गोपिकांची. किती अवस्था उंच, एक उदाहरण सांगतो तुम्हाला कळेल. तुम्ही सगळे लक्षपूर्वक ऐकताय म्हणून मला हे सांगायला बरं वाटतंय. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये असताना एकदा देवाच्या ताटामध्ये लोणी आलं. देवानं ते लोणी पाहिलं आणि लोणी पाहून देवाला गोपिकांची आठवण झाली. लोणी पाहिल्यानंतर झालेली देवाला गोपिकांची आठवण देवाला रडवते. महाराज अश्रुपात व्हायला लागला, रडायला लागले भगवंत. उद्धवजी विचारता, देवा तुम्ही का रडताय, काय झालं तुम्हाला? उद्धवा मला त्या गोपिकांची आठवण येते रे. मग आता काय केलं पाहिजे? तू एकदा जातो का त्यांची भेट घेऊन ये. आता उद्धवजी देवाचे लाडके भक्त रथ सजवला, निघाले व उद्धवजी. कुठे? चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी के करेंगे दर्शन, बाकी बिहारी के कुंज बिहारी राधा रानी दीवानी के करेंगे दर्शन. चलो जी चलो वृंदावन, बाकी बिहारी के करेंगे दर्शन. वृंदावनला जायला निघाले. व्रजभूमीमध्ये उद्धवजी गेले. कोणाचे केस विस्कटलेले, कोणाचा पदर भूमीवरती घासतोय, कोणी रडताय भगवंता करता, कोणाचं लेकर रडताय, कोणाची गायी सुटले, वासरे सुटले. उद्धवजी तिथं जाता बरोबर सगळी ही विचिन्न झालेली अवस्था, बिघडलेलं व्रज, बिघडलेलं गोकुळ क्षणात भानावर आलं महाराज. कारण दिसायला उद्धवजी जवळ देवासारखे होते. तो रथ पाहला, त्यांना वाटलं तो आला. कोण? त्यांचा भगवंत. बस व पळत निघाला. एखादी नदी जशी समुद्राच्या दिशेने धावते ना, तितक्या वेगामध्ये गोपिका त्या रथाकडे पळत निघाल्या. पळत जाऊन त्यांचा हिरमूड झाला. पाहिलं, रे तो नाही पण तसाच आहे, तो नाही पण तसाच आहे. त्या परतल्या उद्धवजीला पाहिलं सुद्धा नाही. उद्धवजी म्हणतात, ओ मावल्यानो, भगवंताच्या लाडक्या गोपींनो, कुठे निघालात तुम्ही? त्या म्हटलं, आम्ही परत चाललो आमच्या घरी. मग आल्या कशाला होत्या? आम्हाला वाटलं तो काळा आलाय. कोण आलाय? काळा. त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, अहो तुम्ही इकडे या, मला त्यानेच पाठवलंय म्हणता बरोबर जरा अंतःकरणात प्रेमाचा पाझर फुटला. ऐकावा आता तो काय काय म्हणतोय. काय म्हणाला तो? त्याने एकदा लोणी पाहिलं आणि तुमची आठवण येते त्याला. त्या गोपिकांनी उत्तर दिलं, उद्धवजी काळ्याला म्हणत, तुला आमची आठवण येत असेल. अरे आमच्या आठवणीतून तू कधी जातच नाही रे, आठवणीचा संबंध काय? तेवढ्यात उद्धवजीच्या नजरेला एक चित्र दिसलं. ते चित्र असं होतं, संपूर्ण भगवंताचं चित्र काढलेलं होतं, फक्त चित्राला पाय नव्हते. उद्धवजींनी विचारलं, कोणी काढलं हे चित्र? आली चित्रगंधा नावाची गवळण समोर. मी काढलं. ताई, ओ माई, तुमच्याकडे रंग नव्हते का? पेन्सिल नव्हती का? कुठल्या साहित्याची कमतरता होती का? काय कमी होतं तुम्हाला? माझ्याकडून घेतलं असतं साहित्य, तुम्ही पूर्ण चित्र काढलं, पण चित्राला पाय काढले नाही. हो, इतकं सुबक सुंदर काढलेलं चित्र पायाविना शोभा देत नाही. मी रंग देतो, पेन्सिल देतो, काय लागलं ते साहित्य देतो, या चित्राला पाय काढा. का काढले नाही तुम्ही? चित्रगंधा नावाची इतकी सुंदर तुम्ही दिसायला आहात, हातामध्ये देवानं कला दिली, काढा त्या चित्राला पाय. ती चित्रगंधा नावाची गवळण समोर आली. उत्तर देते, उद्धवजी अगोदरच तो परमात्मा आम्हाला सोडून निघून गेलेला आहे. जर या चित्राला पाय काढले तर हे चित्र सुद्धा गोकुळात राहणार नाही, द्वारकेला निघून जाईल आम्हाला सोडून.
या भीतीनं या गोकुळातल्या चित्राला पाय सुद्धा आम्ही काढले नाही. याला म्हणतात ज्ञानातलं अनुसरण. आता जाऊन सांगा तुमच्या त्या काळ्याला काय. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या गोपिका त्याची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्याची झाली राख. मेल्या त्या गोपिका त्यांची 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 झाली राख. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई, वाजवी वाजवी मुरली 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 तये ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्यांची झाली. वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई, वाजवी मुरली तये ठाई. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्याची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका त्याची झाली राख. झाली राख, झाली राख. सगळ्यांकरता टाळ्या वाजवायच्या. हा भजनातला आनंद काही काही ठिकाणी घेता येतो, सगळ्या ठिकाणी नाही. पोषक वाजवणारा, पोषक गाणारी सगळी माणसं फक्त त्याच आहे व आमच्याकडे. मग वेदातल्या चाली कोण म्हणेल? या वेदातल्या चाली आहे महाराज, या बंकट स्वामी महाराजांच्या चाली आहे, या बोधे बाबांच्या चाली आहे, या भीमसिंग बुवांच्या चाली आहे. आणि त्या म्हणायला वारकऱ्याचं अंतकरण लागतं. ही सगळी मंडळी वारकरी आहे. मला आनंद आहे. मेल्या त्या गोपिका त्यांची झाली राख. जाऊन सांगा राख झाली रे म्हणा काळ्या तुझ्या गोपिकांची. ती तिथं झाली कुठे? तू जिथे वाजवी मुरली ते ठाई, तू जिथे मुरली वाजवत होता तिथं झाली. इतक्या ज्ञानी असणाऱ्या गोपिका देव भाव विसरून भगवान परमात्म्याला शरण गेल्या. महाराज उत्तरात मला अडकायचं नाही, ते चित्र पाहून चित्राबद्दलची व्यक्त केलेली भावना माझा मुद्दा आहे.
कर्मामधलं अनुसरण लखनजींनी शिकवलं. ज्ञानामध्ये किती देवाला समर पाहावं लागतं हे गोपिकांनी शिकवलं. मी काही ओव्या आपल्याला म्हणून दाखवतो. त्या ओव्या ऐकल्या तरी आपल्याला कळेल अनुसरणामुळे देव किती विजयी होतो, किती जवळ वश होतो. बघा बघा ओव्या किती सुंदर आहे. नाथ महाराजांच्या आहे. नाथ महाराज बोलतात, प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन खून जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कडेना. त्या गोपिकांची मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या प्रेमाची निजजाती चोखडी या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थी मी वना प्रती काय विषय आसक्ती लागोनी काय भक्ती केली गोपाळी काय ती सोडी की ओवडी पण त्यांचे उचिष्ट मी कवळ गिडी प्रेम सम्मेळी डुलत पांडवांच्या बाचे मी काय लागे त्यांचे बेमटे सोशे अनेगे मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलो काय माझी क्षीण झाली शक्ती त्या गोपिका मजदावी बांधिती पण त्यांच्या निज प्रेमाची जाती मी स्वय श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुकाळलो तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या पावलो पाहुणे रा. नाथ महाराजांनी प्रेमाने ज्यांनी ज्यांनी परमात्मा वश केला त्या अनुसरण करणाऱ्यांची यादीच आपल्या समोर आणली. महाराज जगाचा मालक विजयी करता आला त्यांना. पण का हो महाराज तुकोबर आहे आमचा तुम्हाला प्रश्न आहे. कर्मामध्ये नाही, ज्ञानामध्ये नाही आणि भक्तीमध्ये नाही. भक्तीमध्ये सगळे संत येतात. तिन्ही प्रकारामध्ये अनुसरण घडालच नाही तर परमात्मा आम्हाला जवळ करेल का, आम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा देईल का. तुकोबारे म्हटले एक उदाहरण मी पाहिलंय जे भक्तीत दिसत नाही, जे ज्ञानात दिसत नाही आणि कर्मातही दिसत नाही. कुठलं ते रामायणामध्ये. फार मोठा प्रसंग आहे पण छोटा करून सांगतो आणि पहिल्या चरणामध्ये प्रवेश करतो. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. रावणाचा मामा कोण बोला पटकन, मारीच. हा रामायणातला एकमेव मामा झाला. तसे मामा बरेच झाले. कृष्णाचा एक मामा झाला कंस. महाभारतात एक मामा झाले शकुनी. इतिहासात एक मामा झाले. बातमी कळली शेलार मामाला तो धावून गळा फाशी आला. सामना दोघांमध्ये झाला उदयबान खाली पडला. शेलार मामा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक थोर मामा झाले. दांडेकर मामा. मराठवाड्यात कोणाला मामा म्हणता? पोलिसाला. पोलीस दादांना मामा म्हणता. आम्ही औरंगाबादला असायचो तेवढ्याला मामाच म्हणायचो त्यांना. सगळे हे प्रफुल्लित वातावरण जे निर्मिती होते ना, कीर्तन काही साऊंडमुळे आनंद देत नाही, कलाकारामुळे आनंद देत नाही. कीर्तन जे श्रोते आहेत, ऐकणारे आहेत, जे कार्यक्रम करणारे आहेत त्यांच्या अंतःकरणातल्या भावनेमुळे तिथं चैतन्य निर्माण होतं. ती भावना खूप स्वच्छ असावी लागते. हो. रावण आपल्या मामाकडे गेला आणि रावण मामाला म्हटला, मामा ओ मामा तुम्ही हरिण बना. ओ मामा हरिण. रावण म्हणे, मामा म्हणे कशा करता रे रावण? म्हटले मला ते सीतेला पकडायचंय. अरे म्हणे येड्यासारखा करू नको. एकदा मी त्यांच्या यज्ञात अडसर बनलो तर एका बाणात बिना टिकटी 7 समुद्राचा पट्टा गाठला होता मी. एकाच बाणात. दुसरा बाणाचं काम पडलं नाही. 7 समुद्रापार असा फडफड 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 उडत आलो होतो मी माझ्या बाणाने. तू म्हणतो हरण बन त्याची बायको पकडायला? अरे तुझं काही डोकं ठिकाणावर आहे की नाही? तिच्या नादाला लागू नको. ती महापराक्रमी शूरवीर राम प्रभूची पत्नी आहे, राजा जनकाची मुलगी आहे आणि राजा दशरथाची सून आहे. तिच्या नादाला लागू नको. जर मी हरिण बनलो तर राम मला मारेल रे रावणा. मी हरिण बनणार नाही. मी काही वेडा आहे का तुझा? ऐकणार नाही मी. रावणाने तलवार काढली. मामा तुम्हाला काही एवढा साधा वाटला का भाचा? येणाऱ्या काळात अनेक भाचे मामावर तलवारी काढू शकता. मामा तुम्ही माझ्या पाठीमागे उभं राहता की नाही मामा सांगा.
मी किती दिवस तसा फिरू मामा, आता माझं वय 32चं झालं मामा, तुम्ही नाही म्हणताय मामा, तुम्हाला काही लाज वाटते का मामा? अगोदर आता लोक म्हणतात आमच्या पोरीचं लग्न आहे, आमच्या पोराचं लग्न आहे. तो काळ गेला. आता पोरापोरीचे लग्न 20 वर्ष अगोदर व्हायचे, आता बाई माणसांचे लग्न होता. तेव्हा व्हायचे बा पोरी पोरांचे लग्न. आता पोरीचं वय 28 आणि हाच तो 35चा. कोण्या अँगलनं पोरगान पोरगी होते, बाई माणसाचे लग्न आहे बोते. अगोदर लय काळ चांगला होता महाराज. जुने लोक सांगतात तो काळ असं वाटतं चित्रात पाहायला मिळाला तरी आनंद वाटतो. पूर्वी लोक घरात चांगले बोलायचे, गावात चांगले बोलायचे. अरे एका घरात सासू जात्यावर अशी खुर्चीवर बसायची, 3 सुना असल्या तर त्यांना म्हणायची मन निळू भरायची गवळण, मन नाथाची गवळण, मन तुको भरायची गवळण. आता 3 सुना सासून जात्यावर बसू दे आणि त्यांना म्हणा तुम्ही गवळणी म्हणा. त्या जात्याचा खोटा काढून सासू मेली समजा, त्या जात्यावर खोटा ना आला तर आपली शपथ आहे बुवा. मेली सासू, कोणती सून आहे गेलो. आता जाते जाते झाले, जातेच कुठे राहिले घरात. पूर्वी लोक बैलाबरोबरही चांगले बोलायचे, आता लोक गाळं ओढलं असं आणि ते जर पुढे आलं नाही तर तुझी ताकद कमी पडली असं समजणं. हा त्या गाळ्याला शिवा देते, काल तर भलतं करे वय वय. अरे आमच्या विदर्भातला एक माणूस आहे, आमच्या शेजारी राहतो, तो निर्जीव वस्तूला शिवाय देतो महाराज. निर्जीव. पूर्वी लोक सजीवाशी चांगलं बोलायचे, आता सजीवाशी तर जाऊ द्या. अहो गाणं नसलं येत, अभंग नसला येत, भावगीत नसलं येत, भक्तिगीत नसलं येत, लोक काहीतरी म्हणायचे. चालेल.